फायनल मध्ये 40+ संघामधून आसदे संघ एक गेलाय आणि गोलिवली 40+ मंगेश गायकरांचा संघ 40+ या स्पर्धेच्या फायनल मध्ये फायनल मॅच होईल. नंतर काल या स्पर्धेच्या स्ट्रायकरला निकेश तर नॉन स्ट्रायकरला आदित्य पाटील. गोलंदाजी ट्रॅक वरती संदेश म्हात्रे मानफॉर्म मोठी देसाई. त्याला पंच स्पीडअप करायचा आहे. वारंवार सूचना येतात आम्हाला. स्ट्रायकरला निकेश नॉन स्ट्रायकरला दैसर एक्सप्रेस सुमित बोलता आदित्य. गोलंदाजी ट्रॅक वरती फलंदाज थांबलेत. पहिला चेंडू घेऊन संदेश म्हात्रे. स्ट्रायकरला निकेश. हो वन बाउंडची वॉर्निंग दिली आहे गोलंदाजाला. वन बाउंडची वॉर्निंग दिली आहे. हो पंच आमच्याकडे वळतायत. वाईट चेंडू. पुढचा चेंडू घेऊन संदेश. हो कोला टाकला होता. पाठची कडा आणि फलंदाज बाद आणि लागणारा पहिला धक्का. एक धाव्या संख्यावरती वंश पाटील. नवीन फलंदाज बॅटर नेम प्रतीक. लेफ्ट हँडेड आहेत. निकेशची विकेट आली आहे. वारा खूप आहे. हो वेगवान तेज तरार गोलंदाजी करतात संदेश म्हात्रे मानफॉर्म मोठे देसाई. एकच धाव खर्च केली 3 चेंडू मध्ये.
वाईट प्लस 1 आणि या 2 धावा. 3 चेंडू 3 झाल्यात. आता स्ट्राईक यांना दहिसर एक्सप्रेस. आदित्यने याच वर्षी मालिका वेळ जिंकली आहे, आपल्या करिअरची पहिली. आदित्य स्ट्राईकला. चांगली बॅटिंग करतात आदित्य. आता देखील चांगली बॅटिंग करावी लागेल आदित्यला. हो, उडवलाय चेंडू मध्ये, पण 1 बाउन्स ओर 4 रन. आणि आदित्यने आपलं खातं देखील खोललंय. 4 धावांवरती 7 झालेत. 7 धावा झालेत 4 चेंडू मध्ये 7. पॉवर प्लेच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटकांचा सामना आहे. 5 वाजलेत. अजून 3 सामने कव्हर करायचे आहेत. संदेश म्हात्रे. हो, वेगवान तेज तरार सुरेख गोलंदाजी करतायत. वेग भरपूर आहे संदेश म्हात्रेकडे. या षटकातला शेवटचा चेंडू. हो, उडवलाय तिथे चांगला झेल टिपत असताना. फलंदाज बाद. लागणारा दुसरा धक्का. 7 वरती. रुक वेदिका 11 सोनापाडा या संघाला. आता नवीन फलंदाज शुभम पाटील. दुसरा षटक घेऊन गोलंदाज सौरभ म्हात्रेवर मान फ्रॉम खारडी. स्ट्राईक यांना प्रतीक. 35-40 स्कोर बनवावा लागेल. गोलंदाजी चांगली आहे, कारण की 24 चेंडूमध्ये 32 धावांचं संरक्षण केलं होतं. हो, सुरेख चेंडू. ऍक्शन. पहिला चेंडू डॉट फेकलाय. हो, उडवलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथे, पण 1 बाउन्स ओव्हर द रोड 4 रन. 11 धावा झाल्या धाव फलकावरती. चला, ऑल इंडिया जायचंय. नयन, तुम्ही आयोजक आहेत. आयुष, रोहन कुठे असतील? खेळाडूचे आभार मानावे लागतील. चेंडू घेऊन आलेत. 11 धावा झाल्या धाव फलकावरती. 2 चेंडू झालेत. पुढील चेंडू. डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी करत असताना अकरा धावा झालेत. 3 चेंडू झालेत. हो, उडवलाय तिथे क्षेत्ररक्षण आहेत. हिमांशू होते. 1 धाव पूर्ण. दुसरीसाठी प्रयत्न आणि सहजतेने त्या 2 धावा पूर्ण. 13 झालेत.
4 चेंडू झाले दुसऱ्या षटकातले. 13 धावा झाल्या धावफलकावरती. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. ओ, आता प्रतीकची विकेट सॅक्रिफाय केली आणि अंपायर आमच्याकडे बोलतात वाईट बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आता नवीन फलंदाज यश काळन. पंचांनी DRS घेतलाय. ठीक आहे, चेक करतो आम्ही. तुमचा आउटफिल्ड डिसिजन आहे तोच. पंच वाईडच आहे. पंच तुम्ही जो डिसिजन तोच घ्या, कारण की आता तिसरे पंच देखील इथे नाही आहेत. आता शुभम आला स्ट्राईक यांना. शुभमला बॅटिंग करावी लागेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया शुभम कशा प्रकारे बॅटिंग करतोय. पाच शून्य मध्ये जर 15 धावा आल्या तर फायटिंग स्कोर होऊ शकतो.
भूषणचं स्वागत चौकाराने केलं यश काळाने. यश काळाला अशाच प्रकारे बॅटिंग करावी लागेल. 20 धावा झाल्या धावफलकावरती. हो फुल टॉच चेंडू होता, उडवलाय आणि चेंडू वन बाउन्स ऑदर 4 रन. अशीच बॅटिंग करावी लागेल. चोवीस धावांवरती पोचलाय. 2 चेंडू झाले, 4 चेंडू शिल्लक आहेत. यश हो सरळ बॅटने फटके येत होते, स्विचिटची गरज काय होती. या 2 धावा. 26 धावा झाल्या धाव फलकावरती. सरळ बॅटने फटके येत होते, स्विचिटची गरज नव्हती. आजच्या दिवसामध्ये ऑनलाईन बघत असताना 5,000 प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली आहे. हो फुलटा चेंडू होता. थर्डमॅनला खूप चांगली फिल्डिंग. एकच धाव. 27 झाल्या धाव फलकावरती. 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका मारावा लागेल शुभमला. शुभमला आता बॅटिंग करावी लागेल. 2 चेंडू आहेत. 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका मारावाच लागेल. भूषण हो हलक्या हाताने ट्राय केलाय आणि कॉटन बोल्ड फलंदाज बाद. रिप्ले पाहूया आपण. ऍक्शन रिप्ले. खुला टाकला. 1 हँड कॅच. वाह गुड कॅच भूषण. त्याच्यानंतर मॅच होईल आजदे 40+ आणि गोलिवली 40+ फायनल मॅच होईल, कारण की आजदे संघाला जायचंय. हो अलकातन ट्राय केला. एक झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सहजतेने त्या 2 धावा पूर्ण आणि विकेट सॅक्रिफाईस केली आहे. आणि आज 2च धावा असतील. 29 झाल्या 30 करायच्या. चला टॉस साठी यायचंय. गोलिवली 40+ आणि आजदे 40+, कारण की आजदे संघाला कुठेतरी जायचंय. कोणची तरी 4 व्हीलरची चावी राहिली इथे, ती घेऊन जायची आहे. वेरणा वेरणा गाडी कोणची असेल. येणारे 18 चेंडू 30 धावांची गरज आहे. दादाचा रन रेट आहे. दादाच्या सरासरीने 0-0च्या सरांनी 10 धावा बनवायच्या आहेत. चला टॉस साठी यायचंय. गोलिवली 40+ आणि आजदे 40+. चला मंगेश गायकर आज खुश असतील. ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल केली आहे आज. चला दोन्ही संघ बघा, दोन्ही कॅप्टन बघा टॉस साठी येत आहेत.
अर्चन ठाकूर यांच्या हस्ते टॉस केला जातोय. टॉस करतात. टॉस कोणी जिंकलाय? गोलिवली संघाने. निर्णय सांगायचा आहे. पेंडिंग आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. अनिकेत राज. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज वेदांत. गोलिवली संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. सेकंडला अनिकेत आणि राज. बॉलर वेदांत. अठरा चेंडूमध्ये 30 बनवायचे आहेत. बघूया, कारण की 24 चेंडूमध्ये 32चं संरक्षण केलं होतं पहिल्या मॅच मध्ये. सजासजी मॅच सोडणार नाहीये. तर यष्टनच्या मागे शुभम आहेत. चला स्पीडअप करायचं आहे. पंच सांगायचंय. वेदांत पहिला चेंडू घेऊन. हो, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. वेदांत हीच कासे दे वेदांतकडे. ऍक्शन रिप्ले पाहूया आपण. काय चेंडू होता. हो, चांगला चेंडू. वेदांतने पहिल्या चेंडूवरती शांत ठेवलाय. हो, हवा पंच रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर बघतात, थांबा जरा. वाईडच आहे. वाईड आहे, वाईड आहे. पंच आहे तिथे. पंचाने चेक केलाय. खाता खोललाय. हो, ऑफ साइडला. काय फटकाय नजाकत. आणि चौकार. 5 धावा झाल्या धाव फलकावरती. पाच धावा झाल्या धाव फलकावरती. हो, गुड कॅच. कार्बन कमाल कॅच. आणि लागणारा मोठा धक्का. रियान रियान शिलवन काटे या संघाला मोठा धक्का लागलाय. काय गुड कॅच घेतली आदित्य. उडता उडता आदित्य पाहायला भेटला आपल्याला तिकडे. नवीन फलंदाज सौरभ मात्रे, मानफॉर्म खारडी. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होते.
3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिक षटक फेकावा लागेल. नवीन फलंदाज सौरभ म्हात्रे, मॅन फ्रॉम कारडी. ओ सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. काय गोलंदाजी करतायत वेदांत पाटील. 4 चेंडू 5 धावा खर्च केल्यात. चौकार आला होता कुठेतरी. चांगली गोलंदाजी. हो ड्राय केला. एक झाली पूर्ण. दुसरीसाठी पलटलेत. सहजतेने या 2 धावा पूर्ण. 7 धावा झाल्या धावफलकावरती. या षटकातला आतला शेवटचा चेंडू आहे. येणारे 13 चेंडू 23 ची गरज आहे. पाहूया 13 चेंडू 23. या षटकातला शेवटचा चेंडू. हो उडवला तिथे तन्मय. मोठी विकेट आता. सौरभ म्हात्रे बाद होतोय आणि मोठा धक्का लागत असताना आता नवीन फलंदाज सरफराज लाकडत असताना मानफॉर्म कोणीला विळंब गळत असतो. आता दुसरं षटक घेऊन गोलंदाज कोण येतो पाहूया. बारा चेंडू 23 ची गरज आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाज संचित. 12 चेंडू 23 ची गरज. संचितला चांगला षटक हातावा लागेल. समोर राजेत मानफॉर्म मातार्डी. बारा चेंडू 23 ची गरज आहे. हो उडवला ऑफ साइडला. काय फटका नजाकत. स्टोक काय पंच षटकार आहे ना. पंच चौकार आहे का षटकार आहे. षटकार आहे. काय काय फटका होता ऑफ साइडला. लाजवाब. आता 11 चेंडू 17 ची गरज आहे. अकरा चेंडू 17 ची गरज. हो काय फटकाय नजाकत. राज याच्यासाठी तर जाणले जातात. आता फक्त 13 धावांची गरज आहे. येणारे 10 चेंडू 13. 5 चेंडू 4 चेंडू चांगले फेकावे लागतील. दहा चेंडू 13 ची गरज आहे. हो
संचितने देखील काय केलंय. एक होती तिथे दोन दिल्या, दोन होत्या आणि या 6 धावा. आता फक्त 7 धावांची गरज आहे. लेझी क्रिकेट खेळत असताना हलक्या हाताने ट्राय केला. एक झाली पूर्ण, दुसरीसाठी प्रयत्न सहज त्यांना 2 धावा. लेझी क्रिकेट येणारे 8 चेंडू 4 ची गरज आहे. हो, हलक्या हाताने ट्राय केला. आदित्य तिथे एक झाली पूर्ण, मिस फील करतायत. असं वाटतं मॅचच गमावली आहे. खूप मागडं षटक फेकलं संचितने. आता 7 चेंडू 2 ची गरज आहे. बघूया क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. 7-2. बघूया 2 कोणाचे वाचतील. हलक्या हाताने ट्राय केला. एकच धाव, सॉरी डॉट चेंडू. 6 चेंडू 2 ची गरज आहे. उत्कर्षला आणलाय 2 धावांसाठी. डिफेंड करायच्या 2 धावा. उत्कर्षला आणलाय. बघूया उत्कर्ष 6 चेंडू मध्ये 2 धावा डिफेंड करतोय का. पहिल्या मॅच मध्ये 11 धावा डिफेंड केल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅच देखील होते उत्कर्ष. सोनारपाडा संघाला भेटलेला अनमोल हिरा आहे. 7 चेंडू 2 ची गरज आहे. बघूया उत्कर्ष 2 धावा डिफेंड करतील का. आणि फलंदाज बाद. आता 5 चेंडू मध्ये 2 करायच्या. हिमांशू आलेत. काय होऊ शकतो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये पाच चेंडू 2 ची गरज आहे. जर उत्कर्षने 2 चेंडू चांगले हाताळले तर मॅच रंगात येईल. उडवलाय क्षेत्ररक्षण होते तिथे, पण ते बनतील प्रेक्षक आणि षटकार. पंच चेंडू घ्यायचाय. चला हडलक. वेदिका 11 चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. पंच चेंडू घ्यायचे आहेत. विकी